गुड मॉर्निंग. लेक्चर सुरुवात करूया. आपण पहिल्या धड्याला सुरुवात केली होती आणि धड्याचं प्रकट वाचन, त्याचबरोबर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची संपूर्ण माहिती आपण पाहिली होती. आणि आजच्या तासाला आपण धडा जो आहे तो स्पष्टीकरण या रूपात पाहणार आहोत. धडा अतिशय सोपा आहे की हा वेगवशता हा पाठ जो आहे शिवाजीराव भोसले यांचा वैचारिक पाठ आहे. आणि अतिवेग मानवाला कशा प्रकारे तो अतिवेग आहे तो कशा प्रकारे एक जीवाशी घातक ठरतो याच्यावर नेमकं बोट ठेवलेलं आहे. आणि हे त्यांनी सांगत असताना की काही अमेरिका भारत या देशाची तुलना केलेली आहे. आवाज येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. पाठाला सुरुवात केलेली आहे आपण. येतोय आवाज क्लिअर? रेकॉर्ड पाठवणारच आहे तुम्हाला मी. ओके. तर या पाठामध्ये साधारणपणे भारत अमेरिका या दोन देशांमधील तुलना दिसून येईल. तर हा पाठ पाहूया. प्राचार्य शिवाजीराव भोसले ते म्हणतात की वेग हे गतीचं एक रूप आहे, बरोबर ना. आणि गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्थितीज गती, आपण हे सगळं विज्ञानामध्ये शिकलेलं आहोत, बरोबर. आणि आपले जीवन आहे ते स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे. स्थिती म्हणजे एका जागी स्थिर राहणं आणि गती म्हणजे एका जागेहून दुसरीकडे जाणं, बरोबर. त्याचप्रमाणे पहा, थांबणे, चालणे आणि धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असतं. की माणसाचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये कधी थांबावं लागतं, कधी चालावं लागतं, वेळ प्रसंगी आपल्याला धावावेही लागतं, बरोबर. आणि हे जे धावणं असतं एक प्रगतीचं रूप आहे. अगदी प्राचीन काळी की माणूस हा गुहेमध्ये राहत होता, कच्चं मांस कंदमुळं खाऊन आपलं जीवन जगत होता. त्यावेळेचं जीवन हे एवढं धकाधकीचं नव्हतं. उठणं, खाणं, पिणं, शिकार करणं याचाच विचार करायचा. पण अग्नीचा शोध लागला आणि त्यानंतर चाकांचा लागलेला शोध, बरोबर. हे मानवाच्या जीवनातील अतिशय महत्वाचे असे शोध आहेत की त्या अग्नीमुळं माणूस की जे कच्चं अन्न खात होता त्या कच्च्या अन्नामध्येच तो एक प्रकारचं साचले पण म्हणतो आपण की जंगलात राहणं, गुहेत राहणं, रानटी पद्धतीने राहणं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय म्हणायचं आपण त्याला प्रचार आणि प्रसार, शिक्षण, या सगळ्या गोष्टी झाल्या नव्हत्या. पण जसं चाकाचा शोध लागला आणि मानवाचं जीवन जे स्थिती गतीमध्ये होतं, जे एका जागी साचलेलं होतं, त्या जीवनाला गती आली. आणि तेव्हापासून माणूस जो चालू लागलेला आहे, बरोबर, जो पळू लागलेला आहे, आणि मग एक प्रकारे मानवाच्या जीवनाला गती आलेली आहे. ह्या जर तीन क्रिया पाहिल्या, थांबणे, वेळ प्रसंगी आपल्याला थांबावं लागतं, चालावं लागतं, आणि एखादी गोष्ट चालून होत नसेल तर धावावी लागते, बरोबर. हे जीवनक्रम आहे असं प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात. आपल्या विचारांना गती असते, बरोबर ना. आपण मानव म्हणून, एक माणूस म्हणून जर विचार केला तर आपल्या विचारांना गती असते. साधारणपणे संशोधनाने असं सिद्ध केलेलं आहे की दिवसभरात आपल्याला जवळजवळ 65 ते 70 हजार विचार आपल्या मनामध्ये येत असतात. मग ते सकारात्मक असतील, नकारात्मक असतील, चांगले असतील, वाईट असतील, किती विचार? जवळजवळ 65 ते 70 हजार विचार दररोज, बरोबर. त्यामुळं मानव हा एक
इतर प्राण्यांपेक्षा, मानव हा एक प्राणीच आहे बरोबर, पण तो इतर प्राण्यांपेक्षा काय आहे, पुढारलेला आहे. त्याने स्वतःच्या जीवनामध्ये प्रगती केलेली आहे. आपल्या विचारांना गती असते बरोबर, तिला आपण प्रगती म्हणतो. आपल्या विचारांना गती आहे, त्यामुळंच आपण इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रगती करू शकलेलो आहोत. ती विचारांची गती, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हा प्रगती या संज्ञेला प्राप्त ठरते. दिशाहीन गती ही अधोगती असते. म्हणजे एखाद हजारो माणसं जमलेली आहेत आणि त्यांच्या पुढे कोणतीही दिशा नाही आणि त्यांना काहीतरी काम करायचं आहे, ते शक्य होणार नाही. आपण पाणी फाउंडेशनचं कार्य बघितलं असेल की लोक स्वतःच्या गावामध्ये अनेक लोक एकत्र आली आणि त्या एक दिशा होती की आपल्याला दुष्काळी भाग मुक्त करायचा आहे, आपल्याला काहीतरी कष्ट करायचे आहेत, पाणी साठवण्यासाठी काहीतरी करायचं आहे बरोबर. एखाद्या विचाराला जेव्हा दिशा असते तेव्हा ती प्रगती. आपण आज महाराष्ट्रामधल्या कित्येक गावांमध्ये आपण हे पाहू शकतो की आज या स्थितीला की अनेक गावं ही काही का प्रमाणात दुष्काळ मुक्त झालेली आहेत बरोबर. जेव्हा विचाराला दिशा असते त्याला आपण प्रगती म्हणतो, पण दिशाविहीन की हजारो लोक जमलेले आहेत, त्यांच्या पुढे कोणतेही ध्येय नाही किंवा त्यांच्या पुढे कुठलंही उद्दिष्ट नाही आणि काही तर सांगितलं काहीतरी करा, 10 दिशांना लोक काय होतील, विभागली जातील आणि ती जी गती आहे ती अधोगती ठरते. आपण जर पहा की रस्त्यावर एखाद्या वेळी जर अपघात झाला किंवा अनेक लोक जमतात, त्या गर्दीला मेंदू नसतो बरोबर, एक दिशा देणारं कोण नसतं. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आपण शहरांमध्ये जातो पहा की अनेक ट्रॅफिक रस्त्यांवर असतात, पण 3, एक लाल दिवा, एक हिरवा दिवा आणि एक पिवळा दिवा, काहीही न बोलता हजारोंच्या गाड्यांना एक प्रकारची दिशा देऊ शकते. जर हे एक साधं यंत्र करत असेल तर मानवाने जर एखादी विशिष्ट ध्येयाने जर आपण चाललो तर नक्कीच आपण प्रगती करू शकतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात की तुमच्या गतीला जर दिशा असेल तर ती प्रगती, चांगलं काम होणार. पण ती दिशाहीन गती असेल तर ती अधोगती. अधोगती म्हणजे काय, अधोगतीच्या विरुद्धार्थी कोण शब्द सांगेल बरं चॅट बॉक्स मध्ये. चला चॅट बॉक्स मध्ये हे अधोगती शब्द आहे, त्या अधोगतीचा विरुद्धार्थी शब्द काय, चॅट बॉक्स मध्ये सांगा, लिहून पाठवा. मी तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगेल लगेच पुढं बरोबर. अधोगती म्हणजे प्रगती नाही. अधो म्हणजे खाली, अध्व म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर बरोबर. आता पहा, जर आपल्या गतीला योग्य दिशा दिली तर ती प्रगती होते बरोबर. म्हणजे आपल्या प्रगती होते म्हणजे काय, प्रगतीचा आलेख द्यायचा आहे की समजा एखादी व्यक्ती आहे की 2010 साली एवढी श्रीमंत होते, 2015 साली एवढी श्रीमंत होते, तर त्याच्या संपत्तीमध्ये वाढ होत गेली तर आलेख कसा असेल, वर जाणार असेल बरोबर. त्याला म्हणजे ऊर्ध्व, ऊर्ध्व म्हणजे वर, अधो म्हणजे खाली. काय, जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, समजा आपल्याला बारामतीवरून पुण्याला जायचं आहे बरोबर, रस्ता माहित नाही आणि आपण कोणालाही विचारलेलं नाही आणि आपण चुकीच्या दिशेने गेलो. जर आपल्याला बारामतीहून पुण्याला जायचंय तर पश्चिमेला जायचं आहे आणि आपण जर पूर्वेला गेलो तर आपण योग्य ठिकाणी जाऊ का, नाही जाणार बरोबर. ज्या निश्चित ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण जाऊ का, नाही जाऊ शकणार बरोबर. तसं अधोगती म्हणजे काय की चुकीच्या दिशेला जाणे. दिशाहीन जर गती असेल तर ती चुकीच्या दिशेला जाईल. अधोगतीच्या, अधो म्हणजे खाली बरोबर. आपण आलेख काढतो आहे, समजा इथं काढून पाहूया. आलेख आहे, हा आलेख चढता आहे, ही प्रगती आहे बरोबर. आणि असा जर खाली आलेख असेल तर ही अधोगती आहे. अधो म्हणजे खालच्या बाजूला जाणारी आहे. इथून पहा, इथून सुरुवात केलेली आहे, एखाद्या व्यक्तीने इथून सुरुवात केलेली आहे आणि ही 10 वर्षामध्ये तो इतक्या वर गेलेला आहे, म्हणजे ही झाली प्रगती. 10 वर्ष इथं या टोकावर शिखरावर आहे आणि इथून
त्याची अधोगती सुरू झाली, म्हणजे त्याचा जो व्यवसाय असेल काय असेल त्याला त्यामध्ये कमी 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 होत गेल्यामुळं ही अधोगती. समजलं? हे आपण याची सहाय्याने पाहिलेलं आहे. त्यामुळं बरोबर, त्यामुळं पहा आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. म्हणजे आजचं जीवन आहे, तुम्ही जर मुंबई सारखे पुण्यासारखे शहर पाहिली की वेगवान आहे, वेळेला किंमत आहे. त्या ठिकाणी घड्याळाच्या काट्यावर लोक त्या ठिकाणी धावताना आपल्याला दिसतात, रेल्वेच्या लोकलच्या याच्यावर. बरोबर, ग्रामीण भागामध्ये एवढी वेगवानता नाही. वेगवानता याचा अर्थ काय की वेग, त्याला वेग म्हणजे स्पीड, आणि वेगवानता म्हणजे काय आहे त्याच्यापेक्षा जास्त. आज आपण सगळीकडे पाहिलं, अख्ख्या भारतामध्ये अख्ख्या जगामध्ये जर पाहिलं, रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणून अल्पकाळ, बरोबर, ज्यावेळी ते रस्त्यावर नसतात, अल्पकाळ म्हणजे थोडा वेळ, ती स्थिर असतात. घरात असल्यामुळे थोड्या वेळ ती काय असतात, स्थिर असतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. अगतिक म्हणजे काय, काय शब्दाचा अर्थ आहे बरं अगतिक? अगतिक चॅट बॉक्स मध्ये मला त्या शब्दाचा अर्थ लिहून पाहिजे. काय बरं, जर माणसं घरात आहेत, आपण पाहतो की रस्त्यावर इकडं तिकडं सगळी माणसंच माणसं आहेत, बरोबर, आणि घरात थोड्या वेळ ती असतात माणसं, बरोबर, त्यामुळं ते अल्पकाळ का होईना स्थिर असतात. एरवी गतिपाय अगतिक म्हणजे त्यांच्या पुढे काही पर्याय नसतो, बरोबर, पर्याय नसतो. अगतिक या शब्दाचा अर्थ आहे निराधार किंवा पर्याय नसणे. म्हणजे या ठिकाणी पहा, माणसं काही काळ घरात थांबतील तेवढीच ती काय असतील, स्थिर असतील. अन्यथा गाड्या वाहनं ते सतत रस्त्यावर काय करतील, इकडं तिकडं फिरत असतील. बरोबर, अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी, पहा, अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहनं पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं. अहोरात्र, म्हणजे दिवस आणि रात्र, बरोबर, दिवस रात्र 24 तास भरारणारी म्हणजे प्रवास. आपण शहरामध्ये जर पाहिलं तर तिथं, जसं ग्रामीण भागामध्ये तर पाहिलं तरी समजा 10, 11, 12, पहाटे 5, 6, 4 पर्यंत माणसं झोपलेली असतील. पण शहरामध्ये जर पाहिलं, अहोरात्र, दिवस रात्र 24 तास भरारणारी आणि थरारणारी वाहनं पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला. माहित असेल आपल्याला, 1498 1400 वास्को द गामा केप ऑफ टाउनला वळसा घालून भारतामध्ये आला. कोलंबस असेल, अमेरिगो वेस्पुसी असेल, जगप्रवास केला लोकांनी. पूर्वीच्या लोकांनी त्यांच्या पुढे काहीतरी होतं, नवीन देश शोधायचे होते किंवा मार्ग शोधायचे होते. पण आजच्या एवढी अवखळ वाहनं कुठे दिसत नाही. अवखळ म्हणजे काय, अल्लड. आज आपण पाहतो की स्पीड, वेगाने वाहणारी वाहनं, किंवा आज म्हणजे आजचं युग गतीचं आहे, वेगाचं युग आहे असं आपण म्हणतो. पूर्वीच्याही लोकांनी प्रवास केला, पण पूर्वीच्या काळी वाहनं एवढी अवखळ नव्हती, अल्लड नव्हती, बरोबर, असं त्या ठिकाणी शिवाजीराव भोसले म्हणतात. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. आरूढ होणे वाक्प्रचार आहे. आरूढ होणे, काय वाक्प्रचाराचा अर्थ आहे बरं, चॅट बॉक्स मध्ये टाका. काय अर्थ आहे वाक्प्रचाराचा? आरूढ होणे. थोडा वेळ असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. का वाहनं रस्त्यावर आलेली आहेत, का वाहनं रस्त्यावर जास्त दिसतात, दिवस रात्र ती भरारणारी आहेत, थरारणारी वाहनं आहेत. आश्चर्य वाटतंय. पूर्वीच्या देशोदेशीने इतिहास घडवला, ठीक आहे, जगप्रवासही केला, पण आतासारखी वाहनं नाही. आज आपण घराच्या बाहेर म्हणले की वाहनावर आरूढ होतो. आरूढ होणे या शब्दाचा अर्थ आहे स्वार होणे, त्याच्यावर बसून निघून जाणे, बरोबर. लोकांपाशी वेळ थोडा आहे, कामे बरीच आहेत, पायी चालून ती उरकता येत नाहीत, बरोबर आहे, पायी चालून ती उरकता येत नाहीत. जीवन हे दश दिशांना विभागलेले आहेत. दश दिशा, दश दिशा म्हणजे 10 दिशा. द्विगु समास आहे. दश दिशा म्हणजे 10 दिशा.
आपल्याला तर शिकवले किती, मुख्य 4 दिशा, उपचार दिशा झाल्या 8 दिशा. मग आता दश दिशा हा शब्द का बरं वापरला असेल? मग आता 4 माहित आहेत आपल्याला, मुख्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. मग आणखी 2 कोणत्या राहिल्या बरं? चॅट बॉक्स मध्ये टाका. जीवन हे 10 दिशांना विभागलेलं आहे. याचा अर्थ काय, की अलीकडच्या काळामध्ये माणसांच्या जीवनामध्ये वेग वाढता आलेली आहे किंवा थांबला तो संपला असं आत्ताची परिस्थिती आहे. शहरांमध्ये आपण पाहतो, ग्रामीण भागामध्ये अजून थोडस नाही, की जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला, बरोबर. मग ही जीवनाची टोके सांधणार कशी? मग हे सगळं जोडायचं कसं? सकाळी ऑफिसला 9ला जायचे, मुलांची शाळा एका बाजूला, ऑफिस दुसऱ्या बाजूला, मंडई तिसऱ्याच बाजूला, दवाखाना आणखी कुठल्या बाजूला, बरोबर. आणि मग आता ही जीवनाची टोके साधायची आहेत. जर कामावर जायचं आहे, उशिरा गेलं तर लेट मार्क, मुलांना शाळेत उशिरा सोडलं तर फ्रेश शिक्षा, मंडई आणायची आहे, जर घरातलं कोण आजारी असेल तर दवाखाना कुठल्या कुठं. आणि मग हा जो सगळा प्रवास आहे, हा जो सगळा प्रवास करायचा आहे, या ठिकाणी एक, या ठिकाणी एक, या ठिकाणी एक, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी. आणि आता हे सगळं जोडायचं आहे. कमी वेळामध्ये जास्त काम करायचं आहे, म्हणजे वेळ कमी आहे, कामं बरीच आहेत. आणि इथून जर पायी चालायला पण सुरुवात केली आणि परत इथं यायचं म्हटलं तर कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही. मग ही जीवनाची टोके जी आहेत, सांधायची कशी, म्हणजे जोडायची कशी? सांधायची काय? सांधणे या शब्दाचा अर्थ आहे जोडणे, बरोबर. लक्षात आलं. शेवटी गती घ्यावीच लागते आणि हे सगळ्या कमी वेळात जास्त काम करायची असतील तर आपल्याला गती ही काय करावी लागणार आहे? घ्यावीच लागणार आहे. आणि गती घ्यायची म्हटलं तर सगळी कामं पळत जाऊन करणं शक्य आहे का? नाही. ते या घडीला योग्यही ठरणार नाही. त्यासाठी वाहन लागणारच आहे, बरोबर. आता दशदिशा शब्द वापरला होता. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4 मुख्य, उपचार आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य झाल्या 8, एक वर 9 आणि एक खाली, ह्या 10 दिशा. कळाल्या 10 दिशा कोणत्या आहेत? समजलं? 10 दिशा कोणत्या आहेत? मुख्य 4, उपचार, वर खाली, ह्या 10 दिशा. कळालं. आणि ह्या 10 दिशांना जर प्रवास करायचा आहे, कमी वेळात जास्त प्रवास करायचा आहे, तर आपल्याला शेवटी गती ही घ्यावीच लागणार. ही आपल्या समोर काही चित्र आहेत पहा, की ही जी स्पीड आहे 160, त्यानंतर वेगवान घडणाऱ्या गोष्टी आहेत, धावणं, पळणं, वेग घेणं. लक्षात आलं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जीवनामध्ये काय करावी लागते? गती घ्यावीच लागते. हे जर तुम्ही साधारणपणे चित्र पाहिलं तर हे स्पीड जे आहे, हे गती आहे 0, म्हणजे इथं थांबलेलं आहे जीवन, बरोबर. आणि हे जर धावपळीचं युग पाहिलं, आता 160 170च हे स्पीड आहे. एवढंही स्पीड किंवा एवढाही वेग माणसाच्या जीवनामध्ये काहीही उपयोगाचा नाही. आजचं जीवन धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे, गतीचं आहे, जागतिकीकरणाचं आहे, विज्ञानाचं आहे, प्रगतीचं आहे, तंत्रज्ञानाचं आहे. हे सगळं असताना गती ही घ्यावीच लागते. आणि गती घेत असताना शेवटी आपला जीव खूप महत्वाचा असतो, बरोबर. ह्या सगळ्या पिक्चर वरून तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर यथाप्रमाण गती. यथाप्रमाण गती ही एक, म्हणजे गती यथाप्रमाण म्हणजे काय? योग्य प्रमाणात. यथाप्रमाण म्हणजे काय? योग्य प्रमाण. योग्य प्रमाणात गती गरज आहे, तुम्हाला धावावंच लागणार आहे. पण अप्रमाण म्हणजे जी प्रमाणात नाही, जे आता आपण चित्र पाहिले, जर तुम्ही 0 गतीनं धावलं तर आपलं कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही.
आणि 180 200च्या स्पीडनं किंवा 160 120च्या स्पीडने काम केलं तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. यथाप्रमाण म्हणजे काय? जेवढी गरज आहे तेवढी, प्रमाणा सारखी. अप्रमाण, अवास्तव, अनावश्यक हे 3 शब्द खूप महत्वाचे. अप्रमाण प्रमाणाच्या बाहेर, अवास्तव वास्तवाच्या बाहेर. प्रमाणाच्या बाहेर म्हणजे काय? तुम्ही घाई आहे, खूप काम करायचे आहे, 60चं स्पीड योग्य, 70चं बऱ्यापैकी, 90चं अवास्तव आणि 120 अनावश्यक. कळालं? गरज किती? 60 योग्य, 80 अप्रमाण, 100 अवास्तव, 120 160 अनावश्यक. ही विकृती आहे. विकृती म्हणजे वाईट आहे. हे याचा शरीरावरही परिणाम होणार, मनावरही परिणाम होणार आणि शेवटी आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आपली कामे यथासांग. यथासांग म्हणजे काय? जशी आपण ठरवलेली आहेत तशी. इथं पण यथा शब्द आलेला आहे. यथाप्रमाण म्हणजे प्रमाणासारखी. यथासांग म्हणजे जसं आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे पार पडावीत, एवढा जीवनाला वेग असावा. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी जरी हा वेग वशता हा धडा लिहिला असला तरी जेवढा योग्य आहे, बरोबर, आपल्या जीवासाठी जेवढा वेग योग्य आहे तेवढा असावाच लागतो, तर आपली प्रगती आहे, नाही तर अधोगती निश्चित. पण त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम आवेग. अक्षम म्हणजे काय? की क्षमा न करता येण्याजोगा. क्षम्य, क्षमा माफ करणे, अक्षम्य माफ न करणे. आवेग, आवेग म्हणजे ज्या वेगावर आपलं नियंत्रण राहणार नाही असा वेग. लक्षात आलं? लेखकाला जीवनामध्ये वेग मान्य आहे, वाहन माग मान्य आहे, पण किती? प्रमाणापेक्षा, प्रमाणात, बरोबर, यथाप्रमाण. पण त्यापेक्षा जर अधिक वेग म्हणजे अक्षम आवेग म्हणता येईल, तो आत्मघाती ठरेल. आत्मघाती ठरेल म्हणजे काय? की स्वतःसाठी तो घातक ठरणार आहे, तो नुकसानीचा ठरणार आहे आणि दुसऱ्यांसाठी कसा? जर आपण वेगात काम करायला गेलो, जर रस्ते खराब आहेत, अपघात झाला तर जीवाला धोका आहे, आपल्याही आणि आपल्यामुळं दुसऱ्यालाही. लक्षात आलं? तर आता पहा, अमेरिका आणि भारत या 2 देशांची तुलना या ठिकाणी केलेली आहे, बरोबर. आता माहित असेल तुम्हाला, अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ 35 कोटी आहे. लक्षात आलं? 2010च्या जनगणनेनुसार अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी होती, बरोबर. 10 वर्ष गेलेली आहेत, 2, 2.5, 3 कोटी लोकसंख्या वाढलेली असेल. लक्षात आलं? किती आहे अमेरिकेची लोकसंख्या? 35 कोटी. पहिल्यांदा चीन, नंतर भारत, नंतर रशिया असेल आणि 4थ्या क्रमांकाची लोकसंख्या अमेरिकेची आहे. जर आपण तसा विचार केला तर म्हणजे भारताचा जर आपण विचार केला तर जेवढी जमीन आहे, 3.45 पट आपल्याला जमीन वाटेल येईल भारताच्या नकाशाला, आणि लोकसंख्या मात्र अमाप. अमेरिकेचा जर तुम्ही विचार केला, लोकसंख्या अतिशय विरळ, 35 कोटी. तुम्हाला माहित असेल की काल आपल्या कोरोना लसीकरणाचा जो म्हणजे भारतातल्या लोकांना दिलाय, ते जवळजवळ 35 कोटी लोकांना कोरोनाची लस दिलेली आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर संपूर्ण अमेरिकेला तेवढं लसीकरण पुरेसं होईल. 35 कोटी. अजून आपली 1 अब्ज आणि 5 कोटी लोक लसीपासून वंचित आहेत. लक्षात आलं? लोक आपल्या इथं लोक जास्त आहेत, भूभाग कमी आहे, सुविधा कमी आहेत. अमेरिकेमध्ये उत्तर अमेरिका, भूमध्य सागर आणि दक्षिण अमेरिका अमाप जमीन, बरोबर. आणि आता अमेरिकेचा विचार करू, परत माहिती पाहू. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसं वेगाने जीवन जगत आहे, बरोबर. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. काय? प्रत्येक घरात अमेरिकेमध्ये
प्रत्येक घरात वाहन असतं आणि प्रत्येक व्यक्तीला वाहन आहे. बरोबर का? कारण अमेरिका हा जगातला 1 नंबरची महासत्ता आहे. 20व्या शतकामध्ये किंवा 16व्या शतकापासून जर आपण विचार केला अगदी आजपर्यंत, तर सगळे महत्वाचे जे शोध आहेत ते अमेरिकेमध्ये लागलेले आहेत. बरोबर? त्यामुळं अमेरिकेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढी वाहनं तुम्हाला दिसतील. त्याचं कारणही ते आहे रस्ते रुंद. पहा, ज्यावेळी आपण भारताचा विचार करणार आहोत त्यावेळी आपल्याला हे फरक डोळ्यासमोर ठेवावे लागतील. काय? रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न, म्हणजे कोणतेही विघ्न आणता न प्रवास करणारे आणि एक मार्गी आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या? अमेरिकेमध्ये वेगाने लोक जातात येतात का? रस्ते रुंद आहेत, पुरेशे रुंद आहेत, सरळ आहेत, कित्येक किलोमीटर रस्ते सरळ आहेत, निर्विघ्न. सरळ असल्यामुळं लोक वाहतुकीची नियमाचे पालन करत असल्यामुळं त्या ठिकाणी रस्त्यावर विघ्न येण्याचं प्रमाण कमी आहे, अपघाताचं प्रमाण कमी आहे. आणि एक मार्गी वन वे रस्ते असतात त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी. अमेरिकेमध्ये घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचं अंतर असतं. पहा, घर, कार्यालय, बाजारपेठा आणि किती 100 मैल. 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? बरं, चॅट बॉक्स मध्ये पटपट पटपट उत्तर सांगायचं, म्हणजे आपण किलोमीटर मध्ये काढू. 100 मैल, किलोमीटर नाही, मैल. 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं पटपट पटपट. 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? द्या तोपर्यंत चॅट बॉक्स मध्ये द्या. 1.6. अगदी बरोबर, राहुलने उत्तर अगदी बरोबर दिले. 1.6 किलोमीटर. बरोबर, म्हणजे किती? जवळजवळ 1.5 किलोमीटर. पहा आता 100 मैल म्हणजे किती किलोमीटर झालं? पहा बरं, गणित कच्चं आहे माझं जरा. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं, की आता 100 मैल म्हणजे किती किलोमीटर झाले? 100 मैल 150. 150 झाले का? 150 पेक्षा जास्त. बरोबर, 150 पेक्षा जास्त. लक्षात घ्या, जर बाजारपेठा, ऑफिस, आता हे निदान शब्द वापरलाय, म्हणजे असं नाही की 150 किलोमीटरच, निदान शब्द वापरलेला आहे. एक मिनिट. पहा, निदान शब्द वापरलेला आहे. कमीत कमी जर कार्यालय एका बाजूला 100-150 किलोमीटर, बाजारपेठा 200 किलोमीटर लांब. माझ्या तर ऐकण्यात असं आहे की बऱ्यापैकी अमेरिकेतले जे बुलेट ट्रेन आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या खूप खूप लांब लांबच्या आहेत. साधारण 2-2, 2,500, 1,500 हजार किलोमीटर बाजारपेठा. त्यानंतर त्यानंतर ऑफिसेस, बरोबर. आणि त्यामुळं त्या इतक्या लांबचं वेगवान प्रवास करू शकतात. लक्षात आलं? आणि त्यामुळे त्यांना दूरवर जावं लागतं. अंतराच्या गोष्टीची जवळक साधण्यासाठी दूर दूर जावं लागतं. बरोबर. पण यातून काय होतंय की माणसामध्ये दुरावा निर्माण होत आहे. खूप अंतर आहे, तो जाचदायक आहे, त्रासदायक आहे, असह्य आहे, म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. अमेरिकेमध्ये हे ठीक आहे. का ठीक आहे? वाहनं आहेत, रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न, एकमार्गी आहेत, त्यामुळं लोकांमध्ये अंतरही जास्त आहे, दुरावा निर्माण होतो, त्यामुळं तो जाचदायक आहे, असह्य आहे, म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. अमेरिकेमध्ये ठीक आहे. वेगामुळे माणसे बेभान होतात. बेभान वाक्प्रचार आहे. बेभान होणे वाक्प्रचार आहे. बेभान होणे म्हणजे काय? वाक्प्रचाराचा अर्थ चॅट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. भान हरपणे हा एक वाक्य प्रकार आहे. बेभान होणे म्हणजे काय? की कशाचंही भान न राहणे,
आणि भान हरपणे म्हणजे शुद्ध हरपणे. वेगामुळे माणसं अशी काही बेभान होतात की त्यांना अपघात होईल, आपल्या जीवात त्याला काही धोका होईल, हे सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे अस्वस्थता वाढते, अस्वस्थता विरून जाते. त्यामुळे काय होतं की शरीरावर मनावर गोंधळून जाणे. अगदी बरोबर आहे. बेभान होणे म्हणजे काय? भान हरपणे, गोंधळून जाणे. आणि अशा प्रकारे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी अमेरिका या देशाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि तिथं ते सगळं योग्य आहे. पण आणि वेगात एक बेहोशी असते, बरोबर. बेहोशी म्हणजे काय? एकदा का एखादी व्यक्ती गाडीवर वेगात आरूढ झाला तर त्याला कशाचंही होश राहत नाही, त्याला कशाचंही देणं घेणं राहत नाही. आणि बेहोश, आपण बेशुद्ध म्हणूया शुद्ध भाषेत. आणि आपल्याला माहिती की बेशुद्ध पडलेल्या माणसाला काही समजतं का? काही नाही. आणि जर गाडी आहोत आणि आपण इतक्या वेगात समोरच्याचा, रस्त्यांचा, स्वतःच्या जीवाचा विचार न करता जर आपण वाहन चालवत असू, नियंत्रण नसणे, अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळं काय होऊ शकतं? आपल्या शरीराला धोका निर्माण धोका निर्माण होऊ शकतो. हे प्राचार्य भोसले यांनी अमेरिकेतल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, बरोबर. आता भारतातल्या कशा आहेत पाहूया आपण. हे पहा, हे अमेरिकेतले रस्ते आहेत. सरळ, एकमार्गी, निर्विघ्न, वन वे. लक्षात आलं? हे जरी अमेरिकेमध्ये पहा, या फोटोमध्ये तुम्हाला अमेरिकेमध्ये की ट्रॅफिक, काही कारणामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि ही वाहनांच्या रांगा आहेत. पण तुम्ही जर पाहिलं, हे पाच सरळ रांग, एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक. ही वाहनं पहा, ही एकामागे एक. इथं कुठेही मधी वाहन घुसलेलं नाही किंवा कोणी कोणाला आडवं वाहन झालं नाही. ट्रॅफिक जाम आहे, हळूहळू ही वाहनं जातील. लक्षात आलं? आता हे सगळं होतंय. आता हे सगळं अमेरिकेतल्या रस्त्यांची चित्र आपण पाहतोय. किलोमीटरच्या किलोमीटर सरळ एकमार्गी रस्ते आहेत, बरोबर. याने इकडून जायचं, याने इकडून जायचं, हा रोड आहे, इथं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण भारतामध्ये नाही. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही. आता आपल्याकडचं फरक सांगितलेला आहे पहा. आता आपल्याकडं अंतर कमी आहेत, अमेरिकेमध्ये पाहिलं की अंतर जास्त आहेत. अमेरिकेमध्ये जागा जास्त, माणसं कमी. आपल्याकडं अंतर कमी, माणसे खूप. फारशी कामं नाहीत लोकांना, जीवनाची टोके सहज सांगता येतात. थोडी त्वरा करावी लागते. त्वरा म्हणजे काय? थोडी घाई करावी लागते. पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. हे झालं भारतातलं. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की तुमच्या मते अमेरिका आणि भारत यांच्या जीवनशैलीमधला फरक स्पष्ट करा तुमच्या शब्दात, बरोबर. मग याच्या आधी आपण अमेरिकेची सगळी माहिती पाहिलेली आहे. आता आपण भारताची पाहतो आहे की अंतर कमी आहेत. आपल्या इकडे काही नाही, म्हणजे अगदी 100 किलोमीटरमध्ये आपले 100 पाहुणे असतील, बरोबर. आपलं काही परराज्यामध्ये एवढे काही पाहुणे नाहीत. जर 2-2, 2,500 हजार किलोमीटर जर आपल्याला प्रवास करायचा असेल, एवढं काय आपल्याला पाहुणे रावळे आपले लांब लांब नाहीत. आणि आपण एक तर महाराष्ट्रातली लोक आहोत. आता हे आपलं कौतुक आहे का शालूतनं मारलेला जोडा आहे की आपण आपला देश, आपलं गाव, तालुका, जिल्हा सोडत नाही, बरोबर. त्यामुळे आपलं पाहुणे रावळे सगळे शेजारी बाजारीच असतात. जास्तीत जास्त 1 गाव, 2 गाव, 50 किलोमीटर, 20 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, बरोबर. अंतर कमी आहेत, माणसं खूप आहेत, कामं फारशी नाही, जीवनाची टोकं सहज सांधता येतात, जोडता येतात. फक्त काय करावं लागतं? थोडी लगबग. त्वरा म्हणजे काय? लगबग किंवा घाई. पण भरधाव वेगाने 100, 150, 180च्या स्पीडने जाऊन टाळावं लागते, बरोबर. मुंबई सारखे विस्तीर्ण शहर, नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावर चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. मुंबईमध्ये जी लोकल आहे, जगातली 1 नंबरची लोकल सेवा आहे, बरोबर. आणि ह्या लोकल सेवेमध्ये आपण पाहिलं की मुंबईची जी लोकल सेवा आहे ती जगातली 1 नंबर, विस्तीर्ण आहे. विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेलं आहे. गाड्या रुळावून, एकदा रेल्वेमध्ये बसलं, गाडी रुळावर चालली की शांत, भरकटणी संबंध नाही. आपण स्टेशनवर चढायचं, आलेल्या स्टेशनवर उतरायचं. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते.
खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची. रेल्वेत एकदा बसलं, लोकल मध्ये बसलं तर धावणं थांबतं. लोकल एकटी धावते, आपण थांबायचं. खरी अडचण कुठे आहे? रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या 2 चाकी 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती वाहने साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. वाहन कशासाठी वापरतो? वेळ आणि श्रम. वेळ वाचावा, श्रम वाचावं. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ कसा घालवावा हे कळेनासे होते आणि मग पुन्हा तो वेळ घालवण्यासाठी माणसे वाहनाच्या आहारी जातात. वाहन कशासाठी वापरतो आपण? वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी. वाहनामुळे ते आपला वेळ वाचला, श्रम वाचताना आता परत वेळ शिल्लक राहिलेला आहे, तर काय करतो आपण? परत तो वेळ घालवण्यासाठी पुन्हा वाहनांच्या आहारी जातो आपण. म्हणजे काय? पुन्हा प्रवास, कारण नसताना. म्हणून हे महत्वाचं वाक्य आहे पहा, प्रश्नातही आपल्याला येईल. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, म्हणजे पहिल्यांदा माणसे वाहनावर बसतात, वाहन चालू करतात आणि स्वार होऊन निघून जातात. मग वाहने माणसांवर स्वार होतात. एकदा का त्या वाहनाने वेग पकडला, वेगाला सुरुवात झाली की माणसांना बेहोश होतात, त्यांना कशाचंही भान राहत नाही आणि मग वाहने, जरी ते मशीन असलं, निर्जीव असलं, तरी ते वाहने माणसाचा ताबा घेतात आणि ती माणसांवर सवार होतात. ही 2 वाक्य खूप महत्वाची आहेत की काय? वेळ वाचवण्यासाठी आपण वाहनांचा वापर करतो, बरोबर आहे. आणि वाचलेला वेळ पुन्हा आपण काय करतो? प्रवासात खर्च करतो. आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात की आरंभी माणसं वाहनावर स्वार होतात, पण मग वाहने माणसांवर स्वार होतात. लक्षात आलं? ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. हे पहा, आधी आपण अमेरिकेतली लाईफस्टाईल पाहिली, हे पहा भारतातली लाईफस्टाईल आहे. हे आहे आपल्या देशातील रस्ते, हे आहे ट्रॅफिक. हे पहा गाड्या चालल्या, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, साक्षात गणराज पण आपल्या रस्त्यावरून चाललेले आहे. हे पहा ट्रॅफिक जाम झालेला आहे. येणारी वाहनं एका बाजूला, जाणारी वाहनं एका बाजूला, या रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने, चालणाऱ्यांच्या लोकांची गर्दी, मोठ्या वाहनांची गर्दी. लक्षात आलं? हे भारतामध्ये शक्य नाही, कारण जागा अपुरी आणि लोकसंख्या जास्त. आजच्या तासाला आपण इथपर्यंत पाहूया. थोडस तुम्हाला परीक्षेविषयी सांगायचं आहे पहा. आपली जी परीक्षा असणार आहे, लक्षात ठेवायचे सगळ्यांनी, आपली जी परीक्षा असणार आहे, तर आपण